ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता ठाण्यातून एक वेगळी बातमी आहे। सध्या YouTubeवर एक डॉक्युमेंटरी प्रचंड हिट ठरली आहे। विंडो बर्डिंग असे या डॉक्युमेंटरीचं नाव आहे। ठाण्याच्या ब्रह्मांड सोसायटीत राहणाऱ्या सीमा राजेश शिर्के या गृहिणीनं स्वतःच्या घराच्या खिडकीतून वेगवेगळ्या दुर्मिळ पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय। फोटोग्राफीचं कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी ही अतिशय सुंदर आणि पूर्णतः मराठी डॉक्युमेंटरी चित्रित केली आहे। एका आठवड्यात मराठी डॉक्युमेंटरीला तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे। ही डॉक्युमेंटरी नेमकी बनली कशी याबाबत सीमा राजेश शिर्के यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। सीमा मॅम सध्या माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे। विंडो बर्डिंग करून त्यांनी ही डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे। घराच्या खिडकीतून समोरच्या रानातले जितके पक्षी असतील त्या सगळ्यांना टिपण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे। आपल्याबरोबर सीमा मॅम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सीमा मॅम, काय सांगाल, ही संपूर्ण जी अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी आहे ती अतिशय सुंदर आहे, मी स्वतः पाहिलेली आहे। वेगवेगळे पक्षी यामध्ये तुम्ही कॅप्चर केलेले आहेत। ठाण्यासारख्या या शहरामध्ये राहून आपल्या घराच्या खिडकीतून तुम्ही कशा प्रकारे हे करू शकलात? माझ्या मुलीनं मला हा कॅमेरा हातामध्ये दिला। हा कॅमेऱ्यातून जेव्हा मी माझा समोरचा निसर्ग, छोटंसं जंगल आहे ते जेव्हा पाहिलं, तेव्हा इतके दिवस मी जंगल नुसतं डोळ्यांनी बघत होते, त्याची गंमत नव्हती। पण जेव्हा कॅमेऱ्यातून जेव्हा बघितलं तेव्हा ते जंगल असं माझ्या एकदम जवळ आल्यासारखं वाटलं आणि मला तो अनुभव एवढा सुंदर वाटला की मी ह्याच्यातून मी सारखं बघायला लागले त्याला। म्हणजे अगदी की माझ्या काम करत असताना पण मी जर काही नवीन पक्ष्यांचे आवाज आले तर मी ह्याच्यातून बघायला लागले। अशा प्रकारे माझी ही व्हिडिओची सुरुवात झाली। व्हिडिओ शूटिंग पण कॅमेरा तुम्हाला येत होता की तुम्ही शिकलात? कशी कॅमेराचं आणि तुमचं नातं कसं तयार झालं? कॅमेरा मला येत नव्हता। मी ह्या कॅमेराला प्रथम स्पर्श केला होता त्यावेळेला फक्त मिस्टरांनी सांगितलं होतं की हे एक जे बटन आहे ते दाबलं की तुला फोटो येणार, एम अँड शूट, बस। मग मी बघायचे की कोणी दिसतंय का मला, आणि मग बघायचे तर मग पक्षी दिसायचे मला। मग मी प्रयत्न करायचे। पक्ष्यांची फोटोग्राफी सोपी नाही आहे, ते प्रचंड चंचल असतात, त्यामुळं त्यांना कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न करायचे त्यातून। तुम्ही देखील ही डॉक्युमेंटरी नक्की बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला देखील निसर्गाबद्दल एक वेगळी ओढ निर्माण व्हायला मदत होईल। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।